मी सर्जेराव विठ्ठलराव शेळके, राहणार चव्हाणवाडी, पोस्ट तालवाडा, तालुका गेवराई, जिल्हा बीड. गेली 10 ते 12 वर्ष झालं शेती करतोय आणि शेतीमध्ये माझं मुख्य पिकं ऊस आहे, डाळिंबे, झेंडू आहे, मोसंबी आहे, पपई आहे. आणि आमची ही जमीन की पूर्वी एकदम अशी कडक झालेली होती. अति वापर होत चाललेला होता रासायनिकचा. पण माझे मित्र आमच्या गावातील ज्यांच्याकडे डीलरशिप आहे, दादाभाऊ खुपशे, आणि ज्यावेळेस कंपनीचे प्रतिनिधी म्हणून आपले सौरभ सर आणि खुपशे सर आलते, त्यांनी मला अशीच माहिती दिली. माहिती दिल्याच्या नंतर मग आम्ही प्रयोग करायचं ठरवलं. आम्ही 1-2-4 शेतकरी मिळून एक प्रयोग करायचं ठरवलं की आपली जमीन ही कडक होत चाललेली आहे आणि हिला आपल्याला मऊ आणि लुसलुशीत एकदम ठोस करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग आम्हाला ही कल्पना गोमय वापरण्याची आणि आम्ही पहिला प्रयोग हा आमच्या झेंडू पिकावर आणि डाळिंबावर ह्यो आम्ही केला. आणि ह्यो प्रयोग करत असताना आम्ही एकदा वापरलं, दोनदा वापरलं, तीनदा वापरलं आणि चौथ्या बारीने आम्हाला असं जाणून आलंय की आपली जमीन खरोखरच एकदम ठोस झालेली आहे. आणि जमीन ठोस झाल्यामुळं पांढऱ्या मुळीची संख्या वाढायला लागली आणि आपल्या झाडाची सुद्धा क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे दिसायला लागली आपल्याला. सर्व शेतकरी बांधवांनी पितांबरीचे गोमय आणि पूर्ण पोषण, APP आणि लिंबोळी पेन वापरू शकतात मित्रांनो. मी वापरलंय, तुम्ही पण वापरून बघा. तर आपल्या शेतीमध्ये डाळिंबाच्या झाडाच्या भोवती हो कुठं हो ही जमीन तर ठोस झालीच, पण ठोस झाल्यामुळं तिच्यात गांडूळ पण तयार झालेत. मला ह्यावेळेस असा काय रिझल्ट येऊन गेला की जे आपण रासायनिकमध्ये 10-26-26, 18-46 हे जे काही खतं, युरिया हे जे काही रासायनिक वापरू आणि त्याला खर्च पण खूप लागत होता. आज खताचे भाव खूप गगनाला भिडलेले आहेत आणि पितांबरीचं गोमय टाकल्याच्या नंतर आपल्याला खर्च पण कमी होतोय आणि आपली जमीन पण भुसभुशीत होती. पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त रिझल्ट येतोय. आता आपल्या झेंडूच्या उत्पादनात भरपूर वाढ झालेली आहे. कारण इथून माग ज्यावेळेस आपण झेंडू करीत होतो तर आपल्याला जवळपास 200 कॅरेटच्या पुढे कधी माल निघला नाही. आणि ह्या वर्षी आपण त्या तुलनेत, झाडं कमी आहेत आपले, पण त्या तुलनेत जर विचार केला आपण तर आपली कॅरेटची संख्या ही आज आपण 120 कॅरेट दिलेली आहेत आणि झाडाची संख्या आपली फक्त 8,000 आहे. 8,000 आपण 120 कॅरेट दिलेत आणि इथून माग आम्हाला जवळपास 20-22 हजारामध्ये 250 ते 250 कॅरेट निघायचे. म्हणजे इतकी तफावत यावेळेस आपल्याला बघायला भेटली आणि खरोखर खूप आपला फायदा झालेला आहे पितांबरीचे प्रोडक्ट वापरून. तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती की त्यांनी पितांबरीचे प्रोडक्ट वापरावे.